चोरीचा खोटा आळ आणि अपमान. 22 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येनंतर संतापाची लाट उसळली आहे. पुणे फुरसुंगी परिसरातील अतुल लक्ष्मण आहिरे रहा पापडे वस्ती फुरसुंगी या 22 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येनंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. चोरीचा खोटा आरोप व सर्वांसमोर झालेल्या अपमानामुळे मानसिक तणावाखाली जाऊन अतुलने 23 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे-कोल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी अतुलच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान विविध सामाजिक व कामगार संघटना एकत्र येत न्यायासाठी आंदोलन करत आहेत. परिसरात निषेध सभा, मोर्चे व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस स्टेशनला भेट देत अधिकृत तक्रार अर्ज सादर केला असून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा संघटनांनी दिला आहे. या घटनेचे पडसाद शहरभर उमटले असून कुटुंबियांना न्याय मिळावा अशी सर्वसामान्यांची भावना व्यक्त होत आहे.